पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण एका चित्रपट अभिनेत्याचा जीव बायकोच्या हट्टामुळे वाचला होता. 70च्या दशकातली गोष्ट आहे. हा अभिनेता काही कामासाठी चेन्नईला निघाला होता. त्याचं फ्लाईट डिले झालं आणि त्याच दिवशी करवा चौथ असल्यामुळे त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. बायकोने त्याला करवा चौथची पूजा असल्यामुळे परत न जाण्यास सांगितलं. त्याप्रमाणे त्याने दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला आणि तो ज्या फ्लाईटनं जाणार होता ते फ्लाईट क्रॅश झालं. करवा चौथ आणि बायकोच्या हट्टामुळे न जाण्याचा निर्णय घेणारा हा अभिनेता होता जितेंद्र. 7 एप्रिल 1942 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जितेंद्र यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव रवी कपूर असं आहे. ते अगदी लहान असतानाच त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये आलं. इकडेच त्यांनी आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. अभ्यासात फारसा रस नसल्यामुळे जितेंद्र यांनी आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटासाठी इमिटेशन ज्वेलरी देण्याचा फॅमिली बिझनेस करत असतानाच त्यांनी पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर पाऊल ठेवलं. सेहरा चित्रपटाच्या सेटवर जितेंद्र यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही शांताराम यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा सांगितली आणि या चित्रपटात एका छोट्याशा रोलसाठी त्यांची निवड करण्यात आली. जितेंद्र प्रयत्न करत राहिले आणि 1964 साली प्रदर्शित झालेल्या गीत गाया पत्थरोने चित्रपटात त्यांना पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र 1967 साली प्रदर्शित झालेल्या फर्ज चित्रपटाद्वारे जितेंद्र यांना प्रसिद्धी मिळाली आणि मुख्य प्रवाहातील अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही. जीने की राह, हमजोली, कारवान, परिचय, खुशबू, किनारा, आशा, मेरी आवाज सुनो, धर्मवीर, हिम्मतवाला, तोहफा, खुदगर्ज अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात जितेंद्र यांनी भूमिका साकारल्या. साधारण 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. जितेंद्र यांच्या करिअरची सुरुवात एका अभिनेत्रीचा बॉडी डबल म्हणून झालेली होती. व्ही शांताराम यांच्या चित्रपटातील एका सीनसाठी अभिनेत्री संध्या यांना आगीतून उडी मारायची होती, पण त्यांनी हे काम करायला नकार दिला. त्यांच्यासाठी एका स्त्री बॉडी डबलची व्यवस्था करण्यात आली, पण तिने सुद्धा माघार घेतली. मग व्ही शांताराम यांनी त्यावेळी ज्युनियर आर्टिस्ट असलेल्या जितेंद्र यांना विचारलं. तेव्हा कसलीही भीती न बाळगता त्यांनी हा सीन लगेचच केला. जितेंद्र यांनी रेखा, जयाप्रदा, रीना रॉय, श्रीदेवी, हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. त्यांच्यावर चित्रित झालेली मस्त बहारों का मैं आशिक, ढल गया दिन हो गई शाम, नैनो में सपना, तोफा 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 अशी बरीच गाणी आजही लोकप्रिय आहेत. जितेंद्र यांच्या अभिनयाबरोबरच नाचण्याच्या शैलीमुळे सुद्धा ते रसिकांच्या पसंतीस उतरले. या नाचण्यामुळे त्यांना प्रेक्षक जम्पिंग जॅक अशा टोपण नावानं सुद्धा ओळखतात. कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल, पण जितेंद्र आणि राजेश खन्ना हे बालमित्र आहेत. या दोघांचं शिक्षण एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये झालेलं आहे. जितेंद्र यांचा अभिनयाचा वारसा त्यांचे चिरंजीव तुषार कपूर यांनी पुढे चालवला आहे, तर त्यांची कन्या एकता कपूर या प्रसिद्ध निर्मात्या आहेत. एकदा व्ही शांताराम यांच्याबरोबर ज्युनियर आर्टिस्ट काम करत असताना जितेंद्र सेटवर उशिरा पोहोचले. त्यामुळे शांताराम बाबू खूप रागवले आणि जितेंद्र यांना काढून टाकण्यात आलं. जितेंद्र यांनी आपल्या वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी सुद्धा जितेंद्र यांना जाणीव करून दिली की चूक तुझीच आहे. त्या दिवसानंतर मात्र जितेंद्र कधीही उशिरा सेटवर पोहोचलेले नाहीत. 1980च्या दशकात तर जितेंद्र यांच्याकडे इतकं काम होतं की एकाच दिवसात ते 3 चित्रपटांचं चित्रीकरण करायचे. आपल्या तब्येतीच्या बाबतीत सुद्धा ते फार जागरूक होते. जवळपास 25 वर्ष जितेंद्र यांनी भात खाल्ला नाही.
कदाचित या सगळ्यामुळे छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीमुळे जितेंद्र यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचू शकले. 2003 साली जितेंद्र यांना फिल्मफेअर अवॉर्ड्सचा जीवन गौरव पुरस्कारानं आणि 2005 साली स्क्रीन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या अभिनयाने आणि नृत्याने रसिक श्रोत्यांच्या मनावर जादू करणाऱ्या जितेंद्र यांना आमचा मानाचा मुजरा. जितेंद्र यांचं कुठलं काम तुम्हाला भुरळ घालतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.